शेती व कारखान्यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने करणे. 1. शेतीसाठी पाणी. शेतीतून आपल्याला अन्नधान्य मिळते. शेतीसाठी भरपूर पाणी हवे असते. पाणी नसेल तर पिके सुकून जातील. चांगला पाऊस पडला की भरपूर धान्य मिळते. पण कधीकधी पाऊस फार कमी पडतो, तर काही ठिकाणी खूप पडतो, तर काही ठिकाणी तो पडतच नाही. तर शेतीतून आपल्याला अन्नधान्य मिळते. ज्वारी, गहू, बाजरी, त्यानंतर मूग असेल, तूर असेल, जे काही अन्नधान्य आहेत ते सर्व आपल्याला शेतीतून मिळते. तर शेतीसाठी खूप पाणी लागते. पाणी असेल तर पीक चांगले येते, शेतीचं उत्पन्न वाढते. तर काही ठिकाणी खूप कमी पाऊस पडतो, काही ठिकाणी जास्त पाऊस पडतो, काही ठिकाणी पडतच नाही. जर पिकाला व्यवस्थित पाणी नाही मिळालं तर पिके सुकून जातात. अशा वेळी विहिरी, नद्या, तळी यांचे पाणी शेतीसाठी वापरले जाते. ते साठवलेले पाणी असल्यामुळे वाया जाणार नाही, ही काळजी घेतली पाहिजे. शेतीसाठी जर पाणी कमी पडत असेल तर आपण काय करतो? विहिरी, नद्या, तळी, बोर यांचा वापर करतो. यांच्यामार्फत शेतीला आपण पाणी देतो. तर हे साठवलेले पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. पिकांच्या गरजेनुसार पाणी द्यावे. पिकांना आवश्यक असेल तरच पाणी द्यायला पाहिजे. कमी पाणी लागणारे पिके घ्यावेत. ज्या पिकांना कमी पाणी लागते अशी पिके आपण घेतली पाहिजेत. पाणी शक्यतो पिकांच्या मुळाशी द्यावे. शक्यतो पाणी पिकांच्या मुळाशी द्यावे, जेणेकरून पाणी वाया जात नाही. ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा पद्धती वापराव्यात. पाणी वाया जाऊ नये म्हणून काही सिंचन पद्धती आहेत. त्याच्यामध्ये ठिबक सिंचन चित्रात दाखवलेलं आहे पहा. ठिबक सिंचन, त्याच्यानंतर तुषार सिंचन, ह्या पद्धती वापरल्यामुळं पाणी वाया जात नाही, पाण्याचा योग्य वापर होतो. आपत्ती व्यवस्थापन. तर आपत्ती व्यवस्थापन यामध्ये नैसर्गिक आपत्ती, चित्रफिती, चित्रे यांच्याद्वारे आपत्तींची ओळख. तर या ठिकाणी आपत्ती म्हणजे एक संकट असते. तर चित्राद्वारे या ठिकाणी आपत्ती दाखवलेली आहे. म्हणजे आपत्ती काय असते तर आपण पाहूया. चित्रवाचन 1. चित्र पहा. चित्रामध्ये काय दिसत आहे? पाऊस पडलेला नाही, म्हणजे खूप कमी पाऊस पडला, त्याला दुष्काळ सुद्धा म्हणतो. काही वेळेस पाऊस पडतच नाही, त्याला दुष्काळ म्हटलं जातं. तर या चित्रामध्ये तीच परिस्थिती दाखवलेली आहे. पाऊस न पडल्यामुळं जमिनीला भेगा पडलेल्या आहेत आणि पावसाच्या अभावी या ठिकाणी एक व्यक्ती दाखवलेला आहे. तो इथून पाणी घेऊन जात आहे. तर ह्याला म्हणतात दुष्काळ. पाऊस कमी पडल्यामुळं असा दुष्काळ उत्पन्न होतो. चित्रवाचन 2. तर या चित्रामध्ये पूर परिस्थिती दाखवलेली आहे. अवकाळी पाऊस असेल किंवा ढगफुटी असेल, या परिस्थितीमुळं हा महापूर येतो आणि ह्याच्यामुळं पिकांचं नुकसान होते. महापुराच्या जवळ, एखाद्या नदीच्या जवळ जर गाव असेल तर ते गाव पाण्याखाली जाते. तर अशी पूर परिस्थिती निर्माण होते. जास्त पाऊस पडल्यामुळं, ढगफुटी झाल्यामुळं ही परिस्थिती निर्माण होते. त्याच्यानंतर चित्रवाचन 3. या चित्रात आग कोठे लागली आहे, त्यामुळे काय झाले आहे? तर या चित्रामध्ये आग जंगलामध्ये लागलेली आहे. तर याला वणवा म्हणतात.
जंगलामध्ये जी आग लागते त्याला वणवा म्हणतात आणि वणवा एकदा पेटल्यानंतर तो विझणे खूप अवघड असते, कारण सहसा जंगलामध्ये ही वणवा पेटल्यानंतर त्याला कंट्रोल करणं अवघड असते. तर जंगलाला लागलेल्या आगीला वणवा म्हणतात. तर हे झाले नैसर्गिक आपत्ती. आता नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? नैसर्गिक आपत्ती ज्या दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळे घडून येतात. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? ज्या घटना नैसर्गिक कारणामुळे घडून येतात त्यांना नैसर्गिक आपत्ती म्हणतात. तर नैसर्गिक आपत्ती कोणकोणत्या? भूकंप, पूर, वादळ, वीज पडणे, गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्ती आहेत. तर हे नैसर्गिक आपत्तीच आहे. दुष्काळ पडणे, पाऊस कमी पडणे, त्याच्यानंतर महापूर. जेव्हा महापूर वगैरे येते, पुराच्या वेळी उंच व सुरक्षित ठिकाणी जावे, पुराच्या पाण्यात कधीही पोहू नये. तर एखादी घटना घडत असेल तर आपण सावध राहणे गरजेचे असते.